चल लवकर. हा पण राधिका वेट. पण आपण काय करतोय ते सांग ना. सन्या, आता तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होऊन राहील. चल चल बरं लवकर. पण आपण कुठे जाणार आहोत? आय एम रिअली स्कॅर्ड. हा सौमित्र बोल. काय आहेस कुठे? किती वेळ? अरे आत्ताशी वरात निघून राहिली, पोहोचतोच आहे. बरं आमची झाली आहे सगळी तयारी. चल तुझीच वाट बघतोय. ये लवकर. हो येते मी. हा बरं काय बरं आहे ना सगळं तिथे? हो सगळं ठीक आहे. इथे नवरदेवांना काहीच माहित नाहीये. ते बरंच आहे, त्यांच्यासाठी सरप्राईज आहे ना. बरं तुम्ही तिथे तयारी करा, आम्ही पोहोचतो. अगं हो झालीये सगळी तयारी झालीये. चल ये लवकर ये. हा ओके नाही जात सोड. पण ए राधिका तू काय करणार आहेस? मला खूप व्हेरी स्कॅर्ड आहे. मला खूप भीती वाटते. सांग मला. तू माझ्या आयुष्याचं जे काही करून ठेवलं ते करताना मला सांगितलं होतं नाही ना? मग मी तरी का सांगू? चल चल लवकर. मी येते सोड. स्लोली. चल लवकर. आता अजून किती स्लोली? का रांगात जायचं का? चल लवकर. व्हॉट इज दिस? ही रिक्षा कशी नटवली आहे? आणि हे कोण आहेत? वरात काढायची ना तुझी. वरात. दादा हे घेऊन जा. नाचणार ना? हा चला मग करा सुरू. चल बस रिक्षात बस जाऊ. नो वे. जा सांगते ना. कशाला नाचतेस? अरे बाहेर वरात बघितली आता. मस्त ढोल ताशे वाजत होते. मला वाटलं मी पण नाचावं. कोणाची होती बाई? शानू बेबीची. काय पण असं कसं? सणाची वरात? अरे यार काय चाललंय का यार? मुहूर्त नाही बघितला, पत्रिका नाही छापल्या, त्या गुरुजीशी लग्न केलं. त्यानंतर तिने सासरी जायला हवं तर तुम्ही तिला माहेरी घेऊन आलात आणि आता तिची वरात काढली 2 दिवसानंतर. अरे काय चाललंय काय यार? आणि तो गुरुनं वेडा झालाय. मला म्हणाला जाऊन शनयाला बघून ये आणि स्वतः इथे येऊन शनयाला घेऊन गेला. एक मिनिट गुरु तुला म्हणाला? म्हणजे त्यांनी तुला फोन केला होता आणि तू मला सांगितलं नाही? एक मिनिट माझा ऐकून घ्या. त्याने शनयाला फोन केला होता, तिचा स्विच ऑफ होता म्हणून त्याने मला फोन केला होता. फक्त विचारायला की शनया कुठे आहे. अच्छा. आणि मला म्हणाला की त्या राधिकाने तिला रूम मध्ये बंद करून ठेवलाय म्हणून. खोटं बोलत होता लेखाचा. तो खरंच बोलत होता. हो पण आताच तुम्ही म्हणालात ना की तो शनयाला घेऊन गेला म्हणून वरातीत. अरे तो नाही घेऊन गेला. राधिका आली होती आणि ती नवरी बनवून माझ्या शनू बेबीला घेऊन गेली. काय? काहीतरी डिझास्टर नक्की आहे. ही गुड फॉर नथिंग नो. खरंच मॉन्स्टरची आई आहे. ही काय मला सोडणार नाही आता. ओ गॉड मम्मा काय केलं हे? तरी मी गॅरीला सांगत होते. गॅरी कुठे आहेस तू? शन्या तू आता बघच तुझी ही सवत काय करते ते. काय शन्या कसं वाटून राहिलं? ही अशी वरात तुझी कोणी काढली नसती, ती एकट्या बायकोची.
नजर आ रही है? मिला तो कहीं मुझे दिखता ही नहीं, क्यों दिखी? घर में है, बंद कमरे में. मतलब त्याचं काय, आमच्या दोघींचा दुला एकच आहे, घरी आहे. ही एक जगावेगळी वरात घेऊन चालली आहे मी, माझ्या नवऱ्याच्या बायकोची वरात. ये तो अजीबच है. आता माझा नवरा आहे ना, त्यांनी हिच्याशी लग्न केलं, म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या बायकोची वरात काढून राहिली आहे. लेकिन ये तो अजीबच है ना दीदी. आजबच आहे सगळं इथे. अच्छा दीदी, दुआ ले लो, ऐसा मौका बार बार नहीं मिलेगा. ए बेबी, हंस तो, दुआ ले ले मेरी. नाही नाही, दुआ द्या तिला, खरंच द्या, तिला जास्त गरज आहे दुआंची. द्या. जियो बेबी जियो. अगं हंस तर जरा दे. दुआ देतात ना. ए मम्मा मम्मा मम्मा, या. जियो बेबी. दीदी आप भी जियो. बाय बाय. हंस तो बेबी, क्या ऐसी नाराज बैठी है? हंस. बाय. बाय. हा हॅलो किडे बोल. अरे काय बोलू यार, इकडे गडबड झाली आहे सगळी. काय झालं? अरे यार प्रॉब्लेम झालाय खूप मोठा. काय झालं तू सांगणार आहेस का? अरे तू मला म्हणाला होतास ना घरी जाऊन शनाया आहे का ते बघ, हा म्हणून मी बघायला आलो, तर शनाया घरी नव्हती. नव्हती म्हणजे कुठे गेली? अरे ती स्वतः कुठे गेली नाही, राधिका तिला सोबत घेऊन गेली. काय? हो. अरे काय झालं माहितीये का, राधिका इकडे आली होती. ओ माय गॉड, हे गुलमोहर काय करतात इकडे? तुझ्या स्वागतासाठी आले. चल उतर रिक्षात. ए नो या, मी नाही येणार. मग काय अशीच बसून राहणार इथे रिक्षामध्ये? चल बर उतर. पण ते असे डान्स का करतात? अगं आनंद झालाय त्यांना, म्हणून नाचून राहिले. चल बर चल. मी नाही येणार. आय डोंट लाईक ऑल दिस. ओके. अगं पण तुला विचारलंय कोणी? लग्न म्हटल्यानंतर वरात येतेच. हा तुझ्या बाबतीत जरा वेगळं आहे. जनरली कसं राहतं, लग्नामध्ये ना वरातीमध्ये नवरा बायको दोघं जणही असतं. तू एकटीच आहे आणि तुझा नवरा बसलाय घरी वरती. गॅरी आहे घरी. हो मग आहे ना, मला गॅरीला भेटायचंय. मला विचारायचं त्याला हे सगळं काय चाललंय. होणार होणार सगळं होणार. चल तू उतर बरं. तो सौमित्र पण आला. उतर उतर. काय झालं? सौमित्र पहा ना, उतरून नाही राहिली. आलं सनू बेबी. चल चल उतर उतर उतर. मला नाही जायचं. मला
कोण आई दार उघडा, मी दार तोडेन आता. काय चाललंय तुझा गुरु? काहून ओरडत आहे तू? अरे मग काय झालं? किती वेळचं अडकून ठेवलंय मला? काय चाललाय प्रकार हा? मला सांगणार आहेस का तू? तुझ्या भल्यासाठीच चाललंय सगळं. पण डोंबलं माझ्या भल्यासाठी. इथे माझ्या भल्याचा विचार करणारे आहेत कोण ग? आहे मी आहे, ती बायको राधिका आहे. हे चल चल चल, माझी बायको बिको नाही आहे आई ती. आता काही संबंध उरलेला नाही आमच्यात, माहितीये ना तुला? हे पाय गुरु, मला माहित आहे तू दुसरं लग्न केलं म्हणजे का तुझा काय अजून घटस्फोट झालेला नाहीये, म्हणून ती आधीची बायको राधिका ती बायको होत नाही का? आई हे बघ, मला सगळं नीट माहितीये काय चाललंय. मला माहितीये राधिका शनायाच्या घरी गेली होती आणि तिथून तिला कुठेतरी घेऊन गेली. काय प्रकार चाललाय मला सांग ना. बाप्पा, कळलं का मग तुला सरप्राईज? सरप्राईज? कसलं सरप्राईज? आई आई काय चाललंय मला सांगणार? आई हे बघ, मी तुला सांगून ठेवतो, शनायाला जर राधिकानं काही जरी केलं ना तर मी तोडतोच. गुरु, अरे थांब ना. गुरु, यार गुरु, गुरु, ऐक ना गुरु, ऐक काय ऐक? ना, माझं तुला सरप्राईज द्यायचं की काही सरप्राईज नाही आई. मला बघू दे बाहेर काय चाललंय. अरे ऐक ना, आई लागेल ना तुला. माझं ऐक आई ना, आई हात सोड यार, surprise आहे सोड. म्हटलं. गुरु, ले जावांगा गुरु की दुल्हन ले जावांगा, ले जावांगा ले जावांगा गुरु की दुल्हन ले जावांगा, ले जावांगा. तुमची लिफ्ट का बंद आहे? अरे आमच्याकडे अशी गुलमोहरची प्रथा आहे, नव्या नवरीला जिन्यावरनं चढवून नेतात बॅग हातात घेऊन. ले जावांगा गुरु की दुल्हन ले जावांगा. उठा, ले जावांगा, उठा. गॅरी, काय चाललंय का तुझं? गॅरी गॅरी भेटणार आहे ते तुला. पुन्हा रे. ले जावांगा गुरु की दुल्हन ले जावांगा, ले जावांगा. अरे गाना यार, ले जावांगा. ले जाएंगे गुरु की दुल्हन ले जाएंगे, ले जाएंगे, ले जाएंगे. पण तुम्ही इतके का खुश होताय? अरे का म्हणजे? अरे मेरे यार दी वेडिंग है, मैं तो नाचांगा. आणि आमच्या गुलमोहर मध्ये पहिल्यांदाच असं वेगळं लग्न साजरं होतं, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. हे, तुला उगाच वाजत गाजत आणलंय का? खुश राहा की, रडते कसली? स्टॉप दिस काढण्यात येणार मिशी अंकल. मला माहितीये राधिका मला असं फोर्सफुली घेऊन आली म्हणजे नक्कीच ती माझं काहीतरी वाईट करणार. काय वाईट केलं का तुझं मी? उलट चांगलंच तर करून राहिले. एवढं छान वाजत गाजत तुला तुझ्या नवऱ्याच्या घरी घेऊन चालले. उलट वाईट तुम्ही केलंय. आम्हाला कोणालाही लग्नाला बोलवलं नाही. म्हणजे पाहुणे नाहीत, सगळे सोयरे नाहीत. हे बाई, असं करतात का लग्न? डोंट कॉल मी बाई, ओके? आणि गॅरेज मॅरीने केलंय. मॅरेज गॅरीने केलंय. डेले सुरू झाले आता. आणि तिथे काय एकटेच होते का? तू पण होतीस ना लग्नात. आणि लग्न झाल्यानंतर छान व्यवस्थित नवऱ्याच्या घरी यायचं सोडून चालली आईचा हात धरून घरी. शाळेत ना घरी चालली होतीस का तू? राधिका, गॅरीने माझ्याबरोबर फोर्सफुली लग्न केलं. तूही मला इथे फोर्सफुली आणलंय आणि हे नाही जाणणार. मी सगळ्यांना सांगते, मी चालले घरी आता. बाय. थांबायचं इथेच, कळलं ना? तुम्ही सगळेजण हिच्या बरोबर राहा. मी आल्या गृहप्रवेशाची तयारी करू. हा समिता, ले जावांगा गुरु की दुल्हन ले जावांगा. अच्छा, ले जावांगा. गुरु, म्हटलं होतं ना तुला ऐक कशाला येते? ऐक ना गुरु, ऐक हे काय प्रकरण आहे सगळं? हे काय चाललंय? सजावट कसली करून ठेवली? ऐक राधिका, एवढी ती तुला सांग. आता कसलं राधिका सांगते? मला त्यांनी सांगितलंय की त्यांना कुठे पाठवू नका मी येईपर्यंत. आई काय वेडेपणा चाललाय? मला नक्की सांगणार आहेस का तू? कालपर्यंत एवढी चिडचिड केलीस तू माझ्यावर. मला म्हणत होतीस मला तुझं तोंड नाही बघायचं, तू मेलास माझ्यासाठी. आणि आज सकाळपासून काय प्रेमाचा पुळका, चहा काय देतेस, कपडे काय, हे सजावट काय, मला तू सांगणार आहेस की नाही? राधिका येऊन सगळं सांगेल तू. अरे राधिका कसला सांगणार आहे मला? आई काय ती शनायाच्या घरी काय गेली होती? हे बघ आई, मला आत्ताच्या आत्ता सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे, सांग मला. मी सांगते.
हो तुम्ही आईंना काय विचारताय? मी सांगते, सगळ्या प्रश्नांची उत्तर देते. बोला. राधिका काय चाललंय हा पोरकटपणा? हा हे काय सेलिब्रेशन लावलंय? हे कसले फुगे, काय सजावट, काय काय करतेस काय हे? आणि मला कोंडून कसली जातेस? ते नक्की काय चाललंय? हे काय 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 झालंय ते विचार. काय झालंय? तुमचं शन्याबरोबर लग्न झालंय ना? वा, पाहिलं आई, ही तुझी सून हा एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण म्हणवते आणि आता साक्षात्कार झाला का शनायाचं माझं लग्न झालं ते? हो. नाही नाही, तू एवढी साधी नाहीयेस राधिका. मला ना सगळा गेम माहितीये तुझा. ते मुद्दाम करतेस ना मला चिडवण्यासाठी. हे फुगे काय, डेकोरेशन काय, कसलं सेलिब्रेशन लावलंय? ठीक आहे, मला चिडवून असं खिजवून मजा येते ना, तुला गंमत वाटते ना? नाही घे घे, एन्जॉय. पण माझ्या सहनशक्तीचा बाण जर फुटला ना तर फार वाईट होईल. नाही, हे सगळे गुलमोरवाले सगळे तुझ्या बाजून येत ना, माझं जर डोकं फिरलं ना राधिका तर बघ परिणाम फार वाईट होतील. गुरु ऐक मा. नाही आई, बास आता मध्ये बोलू नकोस, अजिबात मध्ये पडू नकोस तू. हे पा, तुम्ही उगीच गैरसमज करून घेऊ नका. त्या मुलीला तुम्ही हात धरून घेऊन गेलात, पळवून नेलं तिला, तिच्याबरोबर लग्न केलं आणि तिला सरळ आपल्या घरी घेऊन यायचं सोडून तिला तिच्या आईच्या घरी सोडून दिलं. मग काय करायला हवं होतं? आई, आता तू लग्न केल्यानंतर मग घरच्या सुनेला घरी नको का आणायला? तुम्ही बरे आहात ना? काय बोलताय तुम्ही? आई काय चाललंय? कालपर्यंत तू म्हणत होतीस की बास ही बया याच्या आयुष्यातून जाऊ दे म्हणून देव पाण्यात ठेवले होतेस पार, आणि आज काय म्हणतेस तर तिला सून करून घरी आणा? तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? तुम्ही काय ऍक्सेप्ट करणार होता तिला जर घरी आणलं असतं तर? तेच खरं तर कोणीच ऍक्सेप्ट केलं नसतं, पण आम्ही ठरवलंय तिला स्वीकारायचं. हा, स्वीकारायचं कसलं स्वीकारायचं? काही काय बोलताय तुम्ही? हा, काय स्वीकारून काय उपकार करणार माझ्यावर? हा, नाही, आलेल्या परिस्थितीला तोंड देत पण आमच्या पद्धतीने. राधिका हे सगळं बाजूला ठेव. हा, मला सांग, तू शनायाच्या घरी का गेली होतीस? तिला वाजत कसं घरी घेऊन यायला. हा, आता लग्न केलं ना तुम्ही, तिला आणायला नको? हे काय तुम्ही असं काय तयार नाही झालात तुम्ही? आई, तुम्ही दिलं नाहीत ते? शेरवानी ना दिल ना मग. शेरवानी नाही आई, कुर्ता सांगितलं होतं ना तुम्हाला द्यायला. लग्नामध्ये तर तू शेरवानी सारखा दिसते का? नाही कुर्ता घातला तरी. कुर्ता आहे तो. एक मिनिट, तुमचा शेरवानी कुर्ता गेला खड्ड्यात. हे बघ, मी काही तयार बियार होणार नाही, राधिका सांगून ठेवतो. ते काय चाललंय? मी का ऐकायचं तुझं? नाही ऐकणार मी. तुम्हाला आता माझं ऐकायलाच लागेल, कारण अजूनही मी तुमच्या लग्नाची बायको. डिवोर्स झालेला नाही आपला. झाला ना विषय आपला. डिवोर्स काय होईलच ना काही दिवसांमध्ये. नाही, जर समजा मी असं म्हंटल आणि नोटीस दिली कोर्टात की हा डिवोर्स रद्द करा, तर हा नाही, मी असं म्हटलं पण काय तुम्ही तर आधीच गृहीत धरले. घटस्फोट अजून आपला झालेला नाहीये. ऑफिशियल नोटीस आहे आपल्याकडे? नाही आपल्याकडे. राधिका, मग तू का करशील असं? एक मिनिट, मला सांग, डिवोर्स हवा होता की नाही? डिवोर्स तुला हवा होता की नाही? म्हणजे मलाही हवा होता आणि आपल्या दोघांना डिवोर्स हवा होता, म्हणून आपण कोर्टामध्ये जाऊन सगळं. हो, पण मला थांबावंसं वाटतंय. मला माझ्या पद्धतीने सगळं सॉल्व्ह करू द्या ना. मला सोडून जिच्यासाठी तुम्ही इथनं बाहेर पडलात, जिच्या बरोबर लग्न केलं, ती मुलगी तुमचा संसार 2 महिने तरी सांभाळू शकते का हे पाहायचंय मला. काय? आता तू काय परीक्षा घेणार आहेस आमची? नाही, ही तुमची परीक्षा नाहीये, ही परीक्षा आमची, त्या घराची, माझ्या प्रेमाची, माझ्या इतक्या दिवसांच्या कष्टाची परीक्षा आहे. जिच्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडलं, ती मुलगी तुम्हाला, तुमच्या संसाराला 2 महिने तरी सांभाळू शकते का हे पाहायचंय मला. आणि जर समजा ती 2 महिने तुम्हाला सांभाळू शकली तर लगेच मी तुम्हाला डिवोर्स देईन आणि तुमच्या आयुष्यात मग कायमची निघून जाईल. राधिका, हो आई, खरं तेच बोलते. तुमच्याकडे आता 2 महिने असं झालं तर मी लगेच तुम्हाला डिवोर्स देईन. नक्की 2 महिने ना? ठीक आहे, तयार आहे मी.
ठीक आहे मग. आता वाट कसली पाहताय? वरात आली आहे, गृहप्रवेशासाठी उभी आहे माझ्या नवऱ्याची बायको. तयार व्हा.